तर सर असे काही क्वेश्चन्स आहेत की लोक म्हणतात की कोर्ट कचेरी नको, खूप झंझट असतं, तारीख पे तारीख जे पब्लिक आहे, सामान्य नागरिक आहे, ते कोर्ट कचेरी आणि पोलिसला का घाबरतं? एक तर त्यांना नॉलेज नाही म्हणून का खरंच ह्यांनी असा धाक निर्माण केलेला आहे की लोकांनी तिथपर्यंत जाऊच नाही? सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या बी परफेक्टच्या नवीन पॉडकास्टमध्ये. जसं मी म्हटलं होतं की मी प्रत्येक पॉडकास्टमध्ये नवीन विषय घेऊन येणार आणि माझे जे प्रश्न असणार आहेत त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा फिल्टर नसणार आहे किंवा पूर्वतयारी नसणार आहे. तर तसाच एक वेगळा विषय आपण घेऊन आलेलो आहे ज्याच्यामध्ये खूप समज आणि गैरसमज किंवा भीती पण असते. ते म्हणजे आपले क्रिमिनल केसेस, कोर्ट आणि कचेरी आणि पोलिसांचा धाक. ह्या गोष्टी बऱ्याच वेळा आपल्याला भीती दाखवतात, म्हणजे सहकार्यापेक्षा भीतीचं वातावरण असतं. तर त्यातलेच काही समज आणि गैरसमज दूर करण्यासाठी आज आपल्याकडे आलेले आहेत विशाल बर्गे सर. 20 वर्ष झालं ते या वकिलीमध्ये कार्यरत आहेत. बऱ्याचशा क्रिमिनल केसेस त्यांनी हँडल केलेले आहेत. तर मी जास्त माहिती देण्यापेक्षा मी सरांनाच विनंती करतो की त्यांच्याबद्दल त्यांनी आपल्याला थोडक्यात माहिती द्यावी. नमस्कार, मी ॲडव्होकेट विशाल विजयकुमार बर्गे. मी 2004 साली पुणे विद्यापीठातून मी LLB पास केलं आणि नंतर मी पुणे विद्यापीठामधूनच त्या ठिकाणी 2006 साली मी पास झालेलो आहोत. मी आता बारामतीमध्ये क्रिमिनल लॉ आणि सिव्हिल लॉमध्ये प्रॅक्टिस करतो. मी 3 वर्ष बारामतीमध्ये लॉचे क्लासेस पण घेतलेले आहेत. 2006 सालामध्ये इंडियन आर्मीची कोर्ट मार्शलची एक्झाम जी आहे ती पण मी क्वालिफाईड झालेलो आहे. ठीक आहे, तर ही सरांबद्दल थोडक्यात माहिती होती. तर सर असे काही क्वेश्चन्स आहेत किंवा जसं म्हणतो ना की माझ्या मनामध्ये पण एक सर्वसामान्य नागरिक म्हणून बरेचसे कन्फ्युजन्स असतात की लोक म्हणतात की कोर्ट कचेरी नको, खूप झंझट असतं. तर तुम्हाला काय वाटतं की जे पब्लिक आहे, सामान्य नागरिक आहे, ते कोर्ट कचेरी आणि पोलिसला का घाबरतं? एक तर त्यांना नॉलेज नाही म्हणून का खरंच ह्यांनी असा धाक निर्माण केलेला आहे की लोकांनी तिथपर्यंत जाऊच नाही? असं काही हा एक फार मोठा म्हणजे तसा गैरसमज आहे. आता तशी परिस्थिती नाही आहे. जुन्या काळामध्ये गुन्ह्यांचं प्रमाण फार कमी होतं, लोकांचं शिक्षण नव्हतं, लोकांना त्यांच्या हक्काबद्दलची त्यावेळेस काही पण माहिती नव्हती. परंतु आता त्या ठिकाणी आपलं शिक्षण झाल्यामुळे लोकांना प्रत्येकाला आपापल्या त्या ठिकाणी हक्क जे आहेत, म्हणजे दिवाणीबद्दलचे, जमीनबद्दलचे हक्क असतील, मोटर वाहन कायद्याबद्दलचे हक्क असतील किंवा वारस वाटपाबद्दलचे हक्क असतील, आता हे हक्क त्यांना माहीत झाल्यामुळं आता लोकांना कोर्टामध्ये जाणं हे फार सोपं झालेलं आहे. आणि जर आपल्याकडे हक्क असतील तर त्या हक्काच्या बजावणीसाठी आपल्याकडे न्यायालय पण आहेत. आणि आता गेल्या 20 वर्षापासून मी पाहतोय, 20 वर्षामध्ये देशभरामध्येच त्या ठिकाणी जजेस लोकांची संख्या पण वाढलेली आहे, सरकारी वकिलांची संख्या पण वाढलेली आहे. त्यामुळं जुन्या काळात जे दावे किंवा खटले प्रलंबित राहायचे ते खटले आता फार काय प्रलंबित राहत नाहीत. 3 ते 5 वर्षामध्ये असे खटले संपू शकतात. त्यामुळे आता तो जो भ्रम होता किंवा तो जी भीती होती जुन्या काळातल्या लोकांच्या मनामध्ये, तशी काही परिस्थिती आता नाही आहे. आता आपल्याकडे फार चांगली परिस्थिती ह्या भारतामध्ये आहे. म्हणजे जे पहिलं ऐकायला मिळायचं की तारीख पे तारीख, आता ती कन्सेप्ट मला वाटतं थोडीफार बंद होत आलेली आहे. कारण काय होतं की माझे पण मित्र आहेत, बरेचशा गोष्टींमध्ये अशा अडकलेल्या असतात, खोट्या केसेसमध्ये अडकलेले असतात. तर मला तेच विचारायचं आहे की ज्यावेळेस खोटी केस केली जाते लक्षात, त्याच्यामध्ये बरेचसे नागरिक अडकले जातात. जसे की लोक सक्सेस होत जातात, तर सक्सेस बरोबर बदनामी हा एक प्रकार होतो. म्हणजे समजा एक व्यक्ती आहे जो सक्सेसफुल झालेला आहे आणि त्याच्यावरती एखाद्याने जो खोटी केस टाकली, ह्या खोटे पुरावे पण आज गोळा करणं सहज होतं. तर त्यातून तो व्यक्ती कसा वाचू शकतो? म्हणजे त्यासाठी ऑप्शन काय आहेत? तसं पाहिलं तर खोट्या केसेस करणं तसं सोपं नाही आहे. जेव्हा कुठलाही व्यक्ती हा पोलीस स्टेशनमध्ये जाऊन फिर्याद वगैरे द्यायला लागतो त्यावेळेस पोलीस अधिकारी त्या गोष्टीची पूर्णपणे खात्री करतात. आता बऱ्याच वेळा छोट्या गोष्टीचा मोठी गोष्टी करून सांगायची आपल्या लोकांना सवय असते. अशा वेळेस मग जर दुर्दैवाने फिर्याद घेतली गेली त्यानंतर अशा माणसावरती खटला चालतो. परंतु जर पूर्णपणे खोटी केस असेल तर अशा खटल्यामध्ये ते न्यायाधीश निकाल देतात. त्यावेळेस ते त्या ठिकाणी नमूद करतात की बाबा ह्या माणसाविरुद्ध काही एक पुरावा नाही आणि पूर्णपणे एक पुरावा नसताना हे पूर्णपणे खोटी केस ह्या माणसाविरुद्ध तयार केलेली आहे. असं जर त्या ठिकाणी निकालामध्ये कोर्टाने नमूद केलं तर त्या निकालाच्या अनुषंगाने तुम्हाला डिफेमेशनची केस जे म्हणतो आपण, त्याला आमच्या भाषेमध्ये मॅलिशियस प्रोसिक्युशन म्हणतात. म्हणजे एखाद्या माणसाला त्रास देण्यासाठी काही पुरावा नसताना मुद्दाम खोटी केस केली असेल आणि असा केसचा निकाल झाला असेल आणि त्या निकालामध्ये जर कोर्टाने धरला असेल की बाबा ह्या माणसाविरुद्ध काही पुरावा नाही आणि पूर्णपणे त्या ठिकाणी बोगस केस केलेली आहे, तर त्या अनुषंगाने त्या फायंडिंगच्या बेसवरती त्या आरोपीला त्या केसचा निकालानंतर स्वतंत्र देवाणी केस नुकसान भरपाईसाठी करता येऊ शकते. आता आपण बघतोय की तुम्ही म्हटलं की अवेअरनेस वाढलेल्या लोकांमध्ये नॉलेज वाढलेले, पण त्याच प्रमाणात जर पाहिलं तर पहिल्यापेक्षा जास्त गुन्हे पण वाढलेले आहेत.
म्हणजे आजकालची मुलं जी आहेत जसं म्हणतो ना सळसळचं जगतं, 10वी 12वी नंतर किंवा अल्पवयीन मुलांचं क्राईम करण्याचं प्रमाण खूप वाढलेलं आहे. मग असं आहे का की 18 वर्षाच्या आतल्या मुलांना शिक्षाच नाही आहे म्हणून ते क्राईम करतात? असं अजिबात नाही आहे. आता आपल्याकडे प्रत्येकजण त्या ठिकाणी मोबाईल वगैरे वापरतं, फेसबुक वापरतो, इंस्टाग्राम वापरतात आणि आपण त्या ठिकाणी इलेक्ट्रॉनिक्स त्या ठिकाणी पेमेंट्स वगैरे करतो, जसे की गुगल पे वगैरे आहे किंवा फोनपे वगैरे आहे. त्यामुळं आपल्या दैनंदिन जीवनामध्ये ह्या इलेक्ट्रॉनिक्स मीडियाचा वापर त्या ठिकाणी खूप वाढलेला आहे आणि ह्या वापरामुळे त्या ठिकाणी सायबर संबंधित क्राईम्स खूप वाढलेले आहेत. जसे की मोठमोठे फ्रॉड वगैरे असतात. आपल्याला त्या ठिकाणी लिंक येते की तुमचं बँक अकाउंटबद्दल तुम्हाला माहिती पाहिजे, तुमचा अकाउंटचा त्या ठिकाणी ID वगैरे द्या किंवा त्या ठिकाणी अकाउंटच्या ठिकाणी पासवर्ड वगैरे द्या. असं त्या वेळेस आपण त्या ठिकाणी साधेपणानं त्या कॉलला त्या ठिकाणी रिप्लाय करतो आणि त्या ठिकाणी आपल्या खात्यामध्ये सगळे पैसे जातात. किंवा जसे आता फेसबुकवरती कोणीही त्या ठिकाणी अश्लील कमेंट्स करतात किंवा त्या ठिकाणी अश्लील फोटो क्रॉप करून किंवा मॉर्फ करून त्या ठिकाणी मुद्दाम त्या ठिकाणी बदनामी करतात. तर त्या ठिकाणी थोडक्यामध्ये काय झालेलं आहे की आपल्या तरुण पिढीच्या हातामध्ये हे सोशल मीडिया गेल्यामुळं किंवा त्या ठिकाणी इलेक्ट्रॉनिक मीडिया गेल्यामुळं त्यांना हे गुन्हे करणं फार सोपं झालेलं आहे. आणि याच्याबद्दल पण त्या ठिकाणी सायबर लॉ नावाचा कायदा आपल्याला तर माहित असेलच की त्या ठिकाणी सायबर लॉ नावाचा त्या ठिकाणी कायदा पण आलेला आहे. कायदा नक्कीच कडक आहे, परंतु हे लोकसंख्या त्या ठिकाणी गुन्ह्याचं प्रमाण आणि पोलिसांची त्या ठिकाणी संख्या खूप कमी असल्यामुळं याच्यामध्ये थोडंसं त्या ठिकाणी कॉम्प्लिकेशन थोडीशी वाढत आहेत. हा डिजिटल क्राईम तर मुलं करतातच, पण अलीकडे तुम्ही पाहताय की पुण्यासारख्या ठिकाणी किंवा आपण जालनाचं एक्झाम्पल पाहिलं, नगरचं एक्झाम्पल पाहिलं, तर तिथं डायरेक्टली मुलं दिवसा ढवळे म्हणलं तरी वार करतात, दिवसा ढवळे म्हणलं तरी मर्डर करतात. मग ह्या मुलांचं जे आयुष्य आहे की ह्यांना भीती नाही राहिली का मग कायद्याची? असं तुमच्याकडे ज्यावेळेस केसेस येतात त्यावेळेस त्या मुलांची रिॲक्शन काय असते की क्राईम केल्यानंतर? सर आता ह्याच्यामध्ये असे जे मुलं असतात ज्यांचं वयाचे 18 वर्ष पूर्ण नाही आहेत, अशा मुलांना त्या ठिकाणी ज्युव्हेनाइल जस्टिस ऍक्ट त्या ठिकाणी आहे त्या मुलांसाठी. आणि ज्या मुलांचं वय 18 वर्ष पूर्ण नाहीये अशा मुलांना त्या ठिकाणी ज्युव्हेनाइल किंवा बालगुन्हेगार म्हणतात. तर अशा मुलांचं जे मॅच्युरिटी आहे किंवा जो गुन्हा करण्याची त्यांना जे त्या ठिकाणी त्या गुन्ह्याबद्दल त्या ठिकाणी माहिती वगैरे आहे का, त्या गुन्ह्याच्या ठिकाणी कॉन्सिक्वेन्सेस काय होतील हे त्यांना माहिती आहे का, हे पाहून त्या ठिकाणी त्या गुन्हेगाराला त्या ठिकाणी ट्रीट करण्यात येतं. परंतु हे मुलांचं वय लहान असल्यामुळं यांचे जे प्रकरण चालतात, जामीन वगैरे किंवा गुन्हा वगैरे यांचे खटले चालतात, ते सगळे हे ज्युव्हेनाइल कोर्टाकडे चालतात. हे ज्युव्हेनाइल कोर्ट जे आहे ते प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी त्या ठिकाणी स्थापन केलेलं आहे. तर अशा मुलांना त्यांच्या त्या गुन्हा जो आहे त्या गुन्ह्याच्या स्वरूपामध्ये त्यांना त्या ठिकाणी ट्रीटमेंट दिली जाते. सर्वसाधारणपणे गुन्ह्याचे आपण 3 प्रकार आपल्याकडे आपण त्या ठिकाणी वर्गीकरण करू शकतो. एक म्हणजे 3 वर्षाच्या आत ज्या गुन्ह्याला शिक्षा आहे असे गुन्हे जे काही फार गंभीर स्वरूपाचे नसतात, अशा गुन्ह्यांना छोट्या मोठ्या शिक्षा असतात किंवा त्या ठिकाणी काही दंडामध्ये पण ते गुन्ह्याच्या ठिकाणी त्या ठिकाणी शिक्षा होऊ शकते. दुसरा कॅटेगरी जी आहे ती कॅटेगरी म्हणजे 3 वर्ष ते 7 वर्षापर्यंतचे शिक्षा असलेले गुन्हे, ते थोडेसे गंभीर स्वरूपाचे गुन्हे आहेत. त्याच्यामध्ये तुरुंगवासाची शिक्षा जी आहे 7 वर्षापर्यंत आहे आणि त्याच्यामध्ये पण दंडाची तरतूद केलेली आहे. आणि सगळ्यात मोठे जे आहे कॅटेगरी आहे जे गंभीर गुन्हे आहेत ते म्हणजे 7 वर्षाच्या पुढचे गंभीर गुन्हे. तर ज्या मुलांना जे त्या अल्पवयीन गुन्हेगारांना कुठला गुन्हा केलेला आहे त्या स्वरूपात त्याला त्या ठिकाणी ट्रीटमेंट किंवा त्या ठिकाणी त्याला शिक्षा दिली जाते. आता कसं होतं की ज्यावेळेस क्राईम केला जातो, आता तुम्ही क्रिमिनल केसेसमध्ये खूप दिवस झालं काम करताय, तर तुम्हाला असा अनुभव आलेला आहे की असा एक क्रिमिनल ज्याने मर्डर केलेलं तुमच्या समोर बसलेला आहे, त्या व्यक्तीचे भावना काय असतात? म्हणजे त्याला पश्चाताप असतो का त्याला वाटतं की मी आता दादा झालेलो आहे, कधी पण सुटू शकतो, असं काय तुम्हाला त्याच्यामध्ये वाटतं? कसं जर याच्यामध्ये अशा गुन्ह्यामागे त्या ठिकाणी 2 प्रकार सायकोलॉजी असते. एक म्हणजे त्या मुलावरती कुठे अन्याय झालेला असतो आणि त्या अन्यायाचा बदला घ्यायचा म्हणून त्या ठिकाणी हा मुलगा नाईलाजाने म्हणा किंवा त्या रागाच्या भरात त्या पॅशनमध्ये त्या ठिकाणी तो असा मोठा मर्डरसारखा गुन्हा करत असतो. दुसरी गोष्ट म्हणजे एक शो करण्यासाठी, हवा करण्यासाठी किंवा आपल्याला दादा म्हणलं पाहिजे किंवा आपल्याला बाहीगिरी त्या ठिकाणी करायची वगैरे, अशा स्वरूपाच्या हे 2 टेंडन्सी त्या मुलांमध्ये असतात. आणि हे जे वय आहे 18 वर्षाचं अगोदरचं वय म्हणजे साधारणतः 13 ते 18 वर्षाचे वय असतं, त्या वयामध्ये मुलांना एक थोडंसं काहीतरी डॅशिंग गोष्टी करायच्या, काहीतरी अशा काही गोष्टी करायच्या जेणेकरून समाजाचं लक्ष आपल्याकडे खेचलं जाईल, आपल्या त्या ठिकाणी म्हणजे वेगळ्या मार्गाने त्या ठिकाणी खूप प्रसिद्धी त्या ठिकाणी मिळवायची, अशी टेंडन्सी या मुलांमध्ये असते. परंतु बऱ्याच वेळेस मी पाहिलेलं आहे की अशा मुलांना त्या गुन्ह्याचं पुढं काय होईल, आपल्यावरती काय वेळ येईल, आपल्या आईवडिलांवरती काय वेळ येईल, आपल्या करिअरला त्या ठिकाणी नुकसान वगैरे होईल, त्या गोष्टी त्या ठिकाणी फारसं भान या मुलांना नसतं. किंवा या मुलांचं जे बॅकग्राऊंड असतं हे बॅकग्राऊंड त्या ठिकाणी थोडंसं वेगळं बॅकग्राऊंड असतं. म्हणजे ह्यांना आईवडील नसतात किंवा हे फार आईवडिलांपासून लांब राहत असतात किंवा ह्यांची आर्थिक परिस्थिती फार खराब असते आणि केवळ आईवडिलांचं ह्या मुलांकडे दुर्लक्ष झाल्यामुळं आणि ह्या मुलांचे हे मुलं जे असतात हे वाईट मुलांच्या संगतीमध्ये आल्यामुळेच केवळ अशी घटना त्या ठिकाणी घडलेल्या असतात.
आत्ता पण तुम्ही जर पाहिलं असेल की म्हणजे प्रेक्षकांना पण माहीत असेल किंवा जो एक्सपिरियन्स आम्हाला येतो, जसं की इंस्टाग्रामवरती बरेचसे मेसेज येतात. आजकाल जर पाहिलं असेल, मला माहीत नाही अगोदर होतं का नव्हतं, पण आजकाल आपण लक्ष दिलं तर घटस्फोटाचं प्रमाण खूप वाढलेलं आहे. तुमच्याकडे पण असे केसेस येत असतील की तरुण तरुणी प्रेम होतं, लग्न पण केलं जातं, वर्ष 2 वर्षांनी ऐकलं जातं की हे वेगळे झालेले आहेत. त्याचे काही कारणं तुमच्याकडे येत असतील किंवा काय नक्की रिझन्स असतील की हे लगेच वेगळं होण्याचा आपण विचार करतात? आता सर काय झालं, आपली जी लाईफ आहे ते फार स्पीडी लाईफ झालेली आहे. जुन्या जमान्यामध्ये आपले लग्न जमवताना कोणतरी आपले मामा काका वगैरे मध्यस्थ व्हायचे. ते कुठलं तरी नात्यातली मुलगा बघून ठेवलं ते नसायचं. त्यांना माहिती असायचं मुलगा चांगला होतकोर आहे, निर्व्यसनी आहे, मुलगी संसारिक आहे. आणि हे लोक त्या ठिकाणी मध्यस्थ असल्यामुळे ह्यांचं त्या ठिकाणी जरी अपघात लग्नानंतर त्या ठिकाणी वाद वगैरे झाले तर ह्यांचं पॅचअप करणारी सिस्टीम जे होते ना आपले वडीलधारे लोक, ह्यांच्यामुळे आपले त्या ठिकाणी घटस्फोटाचं प्रमाण कमी होतं. बरोबर. आता परंतु काय झालेलं आहे, आता हे मुलं मुली असतात हे शिक्षण निमित्त बाहेर पडतात, त्या ठिकाणी जॉब एकाच कंपनीमध्ये जॉब करतात किंवा एखाद्या ऑफिसमध्ये काम करतात. मग ते एकमेकाच्या सानिध्यामध्ये राहून त्यांना एकमेकांबद्दल अट्रॅक्शन वाटायला लागतं. अशा वेळेस ते जर बॅकग्राऊंड पाहत नाहीत की बाबा त्याचं आणखी मुलींबरोबर याचं फार अफेअर वगैरे चालू आहेत का, किंवा ह्याला घर वगैरे आहे का, किंवा ह्याची टेंडन्सी कशी बाबा हा आपल्याला आयुष्यभर सांभाळू शकतो का, ह्या गोष्टी त्या ठिकाणी मुलं मुली फार पाहत नाहीत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता मागं 3-4 वर्षापूर्वी आपल्याकडे करोना काळ होऊन गेलेला आहे. त्या करोना काळात पण असे प्रमाण खूप वाढलं होतं घटस्फोटचं. आता आमच्याकडे ह्या करोना काळामध्ये बरेचसे त्या ठिकाणी कपल्स वगैरे आले होते की आमचं लग्न झालेलं आहे, आम्हाला लग्नाला तसे 2 महिने झाले, 3 महिने झाले, पण आमचं त्या ठिकाणी एकत्र राहणं वगैरे शक्य नाही. अशा मुलांना त्या ठिकाणी आम्ही काउन्सिलिंग पण केलेलं आहे आणि जवळपास एक 15 ते 20 कुटुंब त्या ठिकाणी आम्ही घटस्फोट घेण्यापासून वाचवलेलं आहे. आता थोडासा वेगळा क्वेश्चन विचारतोय सर की ही वकिली तर झाली आणि वकील आणि पोलीस यांचा कायम संबंध येत असतो, पण ज्यावेळेस एखादा गुन्हा होतो तो गुन्हा झाल्यानंतर त्याचा ज्यावेळेस तपास होतो, बऱ्याच वेळा आम्ही ऐकतो की अरे तो अटक केली होती पण तो सुटून गेला, की पोलिसांनी त्याला सोडून दिलं. मग ज्यावेळेस पोलीस ह्या चौकशी करतात किंवा अशा काही गोष्टी होत असतात त्यावेळेस पोलीस काय असा फेरफार करतात किंवा पोलिसांच्या सपोर्टमुळे तो माणूस सुटतो, असं काय असतं? ॲक्च्युली तसं काही फारसं असं काही म्हणजे इंटरफेअर नसतो पोलिसांचा. सगळ्यात प्रथम गोष्ट म्हणजे आपण जो गुन्हा दाखल करतो किंवा आपण जी फिर्याद देतो ती फिर्याद त्या ठिकाणी खरी असली पाहिजे. जर एखाद्या व्यक्तीनं गुन्हा केला असेल किंवा मारहाण केली असेल तर आपल्या लोकांमध्ये सवय कशी असते की 2-3 जणांची नावं देऊन टाकायची. मग ज्यावेळेस पोलिसांना चौकशीत कळतं की अरे हा घटना जी आहे ती एकाच माणसाने केलेली आहे, 2-3 लोकांचा त्या ठिकाणी काही रोल नाही, अशा वेळेस त्या ठिकाणी पोलीस पण त्या 2-3 लोकांवरती अन्याय करत नाहीत पोलीस. त्यामुळे पोलिसांना त्या ठिकाणी दोष देणं योग्य नाही. तसेच पोलिसांचं काम असतं त्या ठिकाणी घटनास्थळावरती जाणं, त्या ठिकाणी ज्यांनी घटना पाहिलेली आहे त्या ठिकाणी त्या लोकांचा जबाब वगैरे नोंदवून घेणं, तसेच जे गुन्ह्यामध्ये वापरलेले हत्यार असतील, रक्ताचे कपडे असतील ते जप्त करणं, सीएला पाठवणं, त्यानंतर त्या ठिकाणी पंचनामा करणं आणि त्या ठिकाणी चार्जशीट बनवणं. आता हे चार्जशीट बनवल्यानंतर ही केस कोर्टामध्ये दाखल होते, त्या ठिकाणी खटला चालतो. ज्यावेळेस चार्ज फ्रेम होतो त्यावेळेस बाबा ठरतं की खटला जो आहे तो न्यायाधीश कोणत्या कलमाखाली त्या ठिकाणी चालवणार आहे. जरी पोलिसांनी जास्त कलम लावले असतील किंवा कमी कलम लावले असतील, परंतु जर न्यायाधीशाला वाटलं की त्या ठिकाणी आपण कलम त्या ठिकाणी वाढवू शकतो किंवा कमी करू शकतो तरी पण त्यावेळेस न्यायाधीश स्वतःहून करू शकतात. किंवा जर आरोपीचे वकील असतील, तर हुशार वकील असतील तर ते वकील सुद्धा त्या ठिकाणी ते कलमामध्ये त्या ठिकाणी कमी जास्त करण्याच्या ठिकाणी अर्ज करू शकतात. आता जेव्हा खटला चालतो त्यावेळेस किती पोलिसांनी प्रामाणिकपणे काम केलं असलं, किती प्रामाणिकपणे चार्जशीट बनवलं असलं तरी सुद्धा त्या ठिकाणी सरकारी वकिलांचा रोल फार महत्वाचा असतो. त्या ठिकाणी जे त्यांनी फिर्याद दिलेली आहे, ज्यांनी त्या ठिकाणी ज्यांनी घटना पाहिलेली आहे ते आय विटनेस लोक, त्यांच्यासाठी त्या ठिकाणी रोल फार महत्वाचा असतो. ह्या सगळ्यांनी जर प्रामाणिकपणे त्या ठिकाणी काम केलं आणि जशी आहे तशी घटना जर कोर्टासमोर सांगितली तर मात्र ह्या ठिकाणी त्या आरोपीला 100% शिक्षा लागू शकते. आणि जर ते फिर्याद देणार त्या ठिकाणी माणसानं त्या घटनेबद्दल थोडंसं उलटपालट सांगितलं किंवा त्या ठिकाणी पूर्ण घटना सांगितली नाही किंवा त्या ठिकाणी फिर्यादींनी पूर्ण घटना सांगितली परंतु नंतर साक्षीदारांनी मात्र त्या फिर्यादीला त्या ठिकाणी सपोर्ट वगैरे काही केला नाही तर मात्र ह्याचा फायदा त्या ठिकाणी पूर्णपणे ह्या आरोपीला होऊन जातो. पोलिसांचं काम असतं फक्त प्रॉपर चार्ज तपास करून चार्जशीट कोर्टामध्ये मांडणं, त्यानंतरचा रोल असतो सरकारी वकिलांचा आणि त्या साक्षीदारांचा त्या ठिकाणी विक्टिम लोकांचा. त्यामुळे सगळ्यांचं त्या ठिकाणी जर योग्य रीतीने त्यांनी जर पुरावा कोर्टासमोर दाखल केला तर मात्र न्यायाधीशाला त्या ठिकाणी शिक्षा मारण्याशिवाय पर्याय नसतो. त्यामुळे ह्याच्यामध्ये फार काही पोलिसांचा त्या ठिकाणी फेरबदल वगैरे असतो असं मला काही फार असं वाटत नाही. हा प्रश्न विचारण्या पाठीमागचं कारण पण होतं कारण आता पुण्यामध्ये ट्रेंडिंगमध्ये विषय चाललेले आहे. जो आता ॲक्सिडेंट झाला मागच्या आठवड्यामध्ये, जे पोर्शे कार होते त्या कारने अल्पवयीन मुलांनी 2 मुलांना उडवलं आणि ते मुलं एक्सपायर झाली लक्षात. मग त्याच्यामध्ये पोलिसांवरती जास्त आरोप केले जातात की पोलिसांनी हस्तक्षेप केला, म्हणजे तिथले जे आता मेन अधिकारी आहेत तर त्यांना आता सस्पेंड करा इथपर्यंत मागणी चाललेली आहे. म्हणून हा प्रश्न विचारला गेला होता. तर मला हे विचारायचं होतं की ॲक्सिडेंट तर रोज होतात, मग हाच विषय असा एवढा का वाढला गेला
किंवा हाच विषय एवढा का लावून धरला गेला, तुम्हाला काय वाटतं याच्याबद्दल? आता खरं पाहता सर, पोलिसांचं असं म्हणजे कोणाविरुद्ध काय फार फेवर करायचं त्या ठिकाणी काही कारण नसतं. परंतु जेव्हा अशा कुठल्या तपासामध्ये जेव्हा ते प्रकरण जातं मीडियापर्यंत जातं, त्यावेळेस ते मीडिया त्या प्रकाराला फार त्या ठिकाणी एक्सपोजर फार देत असते. आणि त्यावेळेस मग सामाजिक संघटना, राजकीय संघटना, त्या पोलिसांचे पण वरिष्ठ अधिकारी त्या ठिकाणी भाग घेतात. आणि जो तपास करत असतो पोलीस अधिकारी बिचारा, त्या ठिकाणी त्याच्यावरती फार दबाव येतो. अशा दबावामध्ये त्यांच्याकडनं काही चुका घडत जातात. तर यावेळेस मला वाटत नाही की फार काही पोलिसांकडनं म्हणजे झालं असेल. परंतु नंतरच्या काळात आपल्याला कळलं की बाबा त्या ठिकाणी ब्लड सॅम्पल त्या बदलण्यात आलेले आहे आणि किंवा त्या ठिकाणी ते ड्रायव्हर वगैरे नव्हता असं म्हणण्यात आलेलं आहे. परंतु हे जे स्टेटमेंट आहे सॅम्पल बदलल्याचं वगैरे, हे पुरुषांकडनं न येता त्या ठिकाणी आम जनतेकडून त्या ठिकाणी हे इंटरफेअर झाल्यामुळे येत असण्याची शक्यता वगैरे आहे. नाही, एखाद्या मूव्ही सारखं तो आता सध्या चालू आहे सगळा प्रकार तो, आणि त्याच्यामध्ये आता राजकारण्यांची पण एंट्री झालेली आहे. मग राजकारण्यांच्या हस्तक्षेपामुळे पण हे सगळं होऊ शकतं का, असं काय वाटतं? काय सांगता येत नाही सर, कारण पोलिसांचा जो तपास असतो हा तपास हा निपक्षपाती त्या ठिकाणी पण झाला असला पाहिजे. जर प्रत्येक ठिकाणी जर पोलिसांच्या जर गोष्टीवर तुम्ही त्या ठिकाणी प्रश्नचिन्ह उडवणार असाल तर मात्र त्या ठिकाणी पोलिसांना पूर्णपणे प्रामाणिकपणे तपास करता येत नाही. आणि बऱ्याच वेळा असं होतं की त्या ठिकाणी वरिष्ठांकडून दबाव वगैरे असतो. बऱ्याच वेळा प्रथमदर्शनी लोक वेगळे सांगत असतात, परंतु जेव्हा त्या ठिकाणी आपण CCTV त्या ठिकाणी कॅमेरावर चेक करतो त्यावेळेस आपल्याला कळतं की अरे बाबा त्या ठिकाणी चालवणारा व्यक्ती हा वेगळा होता. त्यामुळं प्रथमदर्शी झालेली घटना, लोकांनी सांगितलेली घटना आणि पोलिसांनी प्रत्यक्ष चौकशी केलेली घटना याच्यामध्ये बऱ्याच वेळा त्या ठिकाणी थोडाफार बदल असू शकतो. आता याच ॲक्सिडेंटमध्ये आपण जर पाहिलं तर तो 16 वर्षाचा मुलगा होता, लक्षात म्हणजे अल्पवयीन मुलगा होता. त्याच्यामुळे तो विषय थोडासा ट्रेंडिंगला अजून पण चालू आहे, कारण सोशल मीडियाने तो विषय उचलून धरला. पण नंतर न्यूजमध्ये असं आलं की त्याला रविवारी, तुम्ही जर पाहिलं असेल की रविवारी त्याला जामीन मिळतो. आणि रविवारी तर आम्ही ऐकलेले की कोर्ट बंद असते किंवा केसेस चालत नाहीत, तर त्याला रविवारी जामीन मिळतो. मग अशा 16 वर्षाची किंवा अल्पवयीन मुलांना असं खटले चालतात कसे आणि यांना शिक्षा काय होते पुढे गेल्यानंतर? आता जरी सुट्टी असली त्या दिवशी रविवार वगैरे असेल तरी सुद्धा गुन्हेगारांसाठी त्या ठिकाणी त्यांना हजर करण्यासाठी त्या ठिकाणी सुट्टी दिवशी सुद्धा मॅजिस्ट्रेट त्या ठिकाणी त्या कोर्टामध्ये येत असतात. आपल्याला वाटतं की सुट्टी आहे म्हणजे वगैरे कशा आले, त्या ठिकाणी सुट्टी कधीच नसते गुन्हेगारांना, कारण हे गुन्हेगारांना गुन्हा कधी घडू शकतो. रात्री अपरात्री सुट्टीमध्ये गुन्हा म्हणजे व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीकडून सगळी माहिती येते म्हणा. गुन्हा घडला तर त्या पोलिसांना त्याला अटक करायला लागते. अटक केल्यानंतर अशा आरोपीला विदिन 24 आवर्स त्या ठिकाणी कोर्टासमोर न्यावं लागतं. त्यामुळं अशा प्रकरणासाठी त्या ठिकाणी ठराविक टायमिंगला ते जजेस त्या ठिकाणी कोर्टामध्ये येतात. आता जामीन देणं किंवा न देणं हे त्या ठिकाणच्या गुन्ह्यावरती अवलंबून असतं. तर त्या गुन्ह्यामध्ये आरोपी सहभाग किती आहे, त्या आरोपीकडून काय हस्तगत करायचंय का, जसं की बाबा गुन्ह्यातला हत्यार म्हणा, गुन्ह्यातली गाडी असेल किंवा रक्ताचे कपडे वगैरे असतील, तर त्या पूर्णपणे त्या गोष्टीवरती ठरतं व त्या आरोपीला जामीन द्यायचा का नाही. आता मगाशी मी तुम्हाला बोललो की गुन्ह्याचं स्वरूप जे आहे त्या स्वरूपावरती अवलंबून असतं. जर ह्याच ठिकाणी जर मर्डरचा गुन्हा असता, खुनाचा गुन्हा असता, तर मात्र ह्या आरोपीला त्या ठिकाणी जामीन वगैरे झाला नसता. आता विषय आहे अल्पवयीन जामिनाचा आणि अल्पवयीन प्रकरणाचा. तर हे जे अल्पवयीनांचे जे प्रकरण असतात हे त्या ठिकाणी जुवेनाइल कोर्टाकडे चालतात. मी मगाशी बोलल्याप्रमाणे जुवेनाइल जे कोर्ट आहे ते जुवेनाइल कोर्ट हे आपल्या जिल्ह्याच्या ठिकाणीच त्या ठिकाणी स्थापन केलेलं आहे. त्या ठिकाणी कमिटी असते, त्या कमिटीमध्ये प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी किंवा मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट हे असतात आणि त्यांच्याशिवाय आणखी 2 मेंबर हे सामाजिक कार्यकर्ते असतात, त्याच्यामधली 1 मेंबर ही महिला असते. तर अशा तिघांच्या कमिटीने त्या ठिकाणी हे ठरवतात बाबा की ह्या प्रकारामध्ये काय करायचं. आणि जेव्हा चार्जशीट दाखल होतं तर हे चार्जशीट रेग्युलर कोर्टाकडे न चालतं ह्या जुवेनाइल कोर्टाकडे चालतं. आणि ह्या आरोपीने केलेला गुन्हा हा किती गंभीर आहे, हा जर किरकोळ स्वरूपाचा गुन्हा असेल तर त्या आरोपीला त्या ठिकाणी समुपदेशन केलं जातं. जर तो गुन्हा अजून थोडा गंभीर असेल तर त्या ठिकाणी आरोपीला समुपदेशन करून त्याच्याकडून त्या ठिकाणी दंड वगैरे वसूल केला जातो. परंतु आपण मागाशी बोलल्याप्रमाणे जर त्या ठिकाणी मर्डर सारखा गुन्हा असेल तर अशा वेळेस मात्र आरोपीला त्या ठिकाणी जामीन देत नाहीत. अशा वेळेस मात्र आरोपीला त्या ठिकाणी त्या जुवेनाइल त्या ह्याच्यामध्ये रिमांड होममध्ये त्या आरोपीला 3 वर्षापर्यंत त्या ठिकाणी त्याला डांबून त्या ठिकाणी त्याला समुपदेशन करून त्या ठिकाणी त्याला 3 वर्षापर्यंत बंदिस्त करता येऊ शकतं. विषय तोच आहे ॲक्च्युली की मर्डरचा ज्यावेळेस विषय निघतो आणि ॲक्सिडेंटचा विषय निघतो, दोन्ही केसेसमध्ये कोणी ना कोणी मेलच जातं, जसं की म्हणतो आपण डेट होतेच. तर आता सोशल मीडियातून अशी मागणी येते की ह्यांच्यावरती मर्डरची केस टाका, हा लक्षात. मग आता तो ॲक्सिडेंट झालेला आहे सगळ्यांना कळतंय, मग अशा केसमध्ये मर्डरची केस होऊ शकते त्यांच्यावरती. ॲक्च्युली मर्डर आणि ॲक्सिडेंटमध्ये हाच फरक आहे. मर्डरमध्ये समोरच्या माणसाला खून करण्याचा उद्देश असतो आपल्यासमोर, आणि अशा केसेसमध्ये मात्र त्या ठिकाणी उद्देश नसतो. परंतु त्या अशा व्यक्तीने केलेलं कृत्य म्हणजे आपल्या केसमध्ये बेदरकारपणे किंवा 160च्या स्पीडनं ते वाहन चालवणं हे जे कृत्य आहे हे कृत्य एखाद्या माणसाचा जीव घेऊ शकतं, याचं नॉलेज त्या व्यक्तीला आहे. तर अशा बेसवरती हा जो सेक्शन आहे हा मर्डर न होता
हा कल्पेबल होमिसाइड नॉट अमाउंटिंग टू मर्डर किंवा 304 पार्ट 2 जुन्या कायद्याप्रमाणे किंवा अगदी प्लेन 304A याखाली हा त्या ठिकाणी येऊ शकतो. म्हणजे गुन्हा करण्याचा उद्दिष्ट असणं आणि उद्दिष्ट नसणं, परंतु उद्दिष्ट नाही गुन्हा करण्याचं, परंतु आपण केलेलं कृत्य जे असं होतं की त्या कृत्यामुळे त्या समोरच्या व्यक्तीचा जीव जाऊ शकतो. अशा घटनेमध्ये मात्र तो त्या ठिकाणी गुन्हा मर्डर न होता त्या ठिकाणी तो मर्डरपेक्षा थोडीशी कमी स्टेप, ज्याला मी कल्पेबल होमिसाइड नॉट अमाउंटिंग टू मर्डर किंवा त्या ठिकाणी ज्याला मी 304 पार्ट आहे त्या ठिकाणी जो सेक्शन आहे त्या ठिकाणी त्याला लावला जातो. आता ज्यावेळेस कोर्टामध्ये काही केसेस चालतात तर तुम्हाला असा अनुभव येतो का की बाहेरच्या बाहेर आपण मिटवून घेऊ, जसं की पैशाचा आमिष असतं, आपण म्हणतो ना की पैशामुळे सगळ्या गोष्टी विकत घेता येतात, तर असे काही एक्सपिरियन्स तिथं होतात का की जे झालेल्या गोष्टी असतील किंवा मर्डर झालेले सगळे झालेले पण बाहेर असा आमिष देऊन पण मिटवले जातात, की आम्ही ऐकलेले असं बरेच वेळा. तुमचा प्रश्न एकदम बरोबर आहे सर. याच्यामध्ये आपल्या भारतीय जो कायदा आहे त्याच्यामध्ये आता मोदी सरकारनं पुढच्या महिन्यामध्ये त्या ठिकाणी त्याचं नवीन कायद्याचं त्या ठिकाणी दुरुस्ती केलेली आहे. तर या कायद्यामध्ये कंपाऊंडेबल आणि नॉन कंपाऊंडेबल म्हणजे तडजोडपात्र गुन्हे आणि अतडजोडपात्र गुन्हे अशा त्या ठिकाणी 2 प्रकारचे गुन्हे त्या ठिकाणी क्लासिफिकेशन केलेलं आहे. जे गुन्हे तडजोडपात्र आहेत हे तडजोडपात्र गुन्हे हे 100% तडजोड होतात, तर त्या ठिकाणी त्या गुन्ह्याला कुणाची परमिशनची गरज नसते आणि बिफोर चार्जशीट पण गुन्हा हा त्या ठिकाणी कॉम्प्रोमाइज होऊ शकतो. अशा वेळेस ज्या लोकांनी फिर्याद दिलेली आहे किंवा जे जखमी लोक आहेत अशा लोकांचे स्टेटमेंट त्या ठिकाणी पोलीस पोलीस स्टेशनमध्ये घेतात आणि त्यांच्याकडनं लिहून घेतात किंवा आमच्या त्या ठिकाणी मिटलेला आहे, आमचा हा किंवा गैरसमजूतमधून त्या ठिकाणी हे त्या ठिकाणी फिर्याद वगैरे दाखल झाली होती. अशा केसमध्ये त्या ठिकाणी चार्जशीट कोर्टामध्ये येत नाही किंवा ते आलं त्या ठिकाणी चार्जशीट तरी सुद्धा त्या लोकांविरुद्ध गुन्हा चालत नाही. आणि दुसरा जो प्रकार आहे तो नॉन कंपाऊंडेबल म्हणजे असे गुन्हे असतात जे तडजोडपात्र नसतात, परंतु अशा गुन्ह्यामध्ये जेव्हा चार्जशीट कोर्टामध्ये येतं जेव्हा अशा वेळेस मात्र ह्या तरी सुद्धा जरी कोर्टामध्ये चार्जशीट दाखल केलं तरी सुद्धा त्या साहेबांसमोर त्या कोर्टासमोर त्या ठिकाणी आपला तो गुन्हा त्या ठिकाणी कॉम्प्रोमाइज करता येऊ शकतो. त्याच्यासाठी मेहरबान कोर्टाची त्या ठिकाणी परमिशन घ्यायला लागते. वकिलांची आणि आरोपी फिर्यादी साक्षीदार यांचं त्या ठिकाणी कॉमन त्या ठिकाणी मेमोरंडम किंवा त्या ठिकाणी कॉम्प्रोमाइज प्रोसेस घ्यावी लागते आणि अशा वेळेस त्या ठिकाणी तो त्या ठिकाणी गुन्हा कंपाऊंड वगैरे करता येऊ शकतो. आता अजून एक जे विषय असतो की तुमच्याकडे पण हे केसेस येत असतील की आजकालची मुलं विचार न करता पळून जातात, मग त्यांना प्रेम होतं, प्रेम घेतल्यानंतर डिसिजन पण घेतात, पळून जातात, लग्न करतात आणि नंतर ज्यावेळेस पोलीस स्टेशनमध्ये हजर होतात. बऱ्याच वेळा आम्ही असं ऐकलेलं आहे किंवा मला पण तशा गोष्टी बघायला मिळतात की मुलगी तिथं जाऊन सांगते की मला माझ्या आईबापाकडून धोका आहे. मग अशा वेळेस ते पोलीस संरक्षण देतात तिला, ॲक्च्युली धोका नसतो पण ती केस करतातच त्याच्यामध्ये का तर मुलगा सेफ राहावा म्हणून. तर असे केसेस तुमच्याकडे येतात? अशा प्रकारचे केसेसचं प्रमाण खूप आहे आपलं वाढलेलं आहे. कारण आता हे मुलं मुलींचं एज ऑफ मॅच्युरिटी जे म्हणतो आपण त्यांना त्यांचं वय त्यांना त्या ठिकाणी जे त्यांचं वय आहे त्या ठिकाणी वय कमी झाल्यामुळे असे लोक फार लवकर मॅच्युअर होतात. मग त्यावेळेस त्यांना हे कपल एकत्र राहणं, फ्रेंडशिप करणं किंवा आपण तर पाहतो लिव्ह इन रिलेशनशिप सारखे प्रकार घडतात. असे हे इन्फ्लुएन्स खाली हे मुलं त्या ठिकाणी पळून जातात आणि आई वडील त्या ठिकाणी पोलीस स्टेशनला जातात आणि सांगतात की आमची मुलगी मिसिंग वगैरे आहे, आमची मुलगी त्या ठिकाणी सापडत नाही. मग त्यांना माहित असतं की आपली मुलगी कोणाबरोबर फिरते वगैरे, कोणाबरोबर त्या ठिकाणी फ्रेंडशिप वगैरे किंवा खास मित्र वगैरे आहे. अशा वेळेस त्या ठिकाणी पोलीस चौकशी करतात आणि पोलिसांना त्या ठिकाणी कळतं की यांच्या सर्कलमधला तो क्लासमधला मुलगा आहे, ह्याच्याबरोबर हा त्या ठिकाणी मुलगी पळून गेलेली आहे. पण त्याच्यामध्ये पण 2 प्रकार आहेत. जर मुलगी अल्पवयीन असेल म्हणजे 18 वर्षाची खालची मुलगी असेल तर त्यावेळेस मात्र मुलीची कन्सेंट त्या ठिकाणी फार महत्त्वाची नसते. कारण ती मुलगी जरी म्हटली की आमचं दोघांचं प्रेम आहे, मी त्या प्रेमामध्ये त्याच्या कतर पळून गेलेलं आहे, ह्याने मला फूस लावलेलं नाही, ह्याने मला पळून नेलेलं नाही, तरी सुद्धा त्या अल्पवयीन मुलीची जी संमती आहे हे त्या ठिकाणी कायद्याने त्याला काही किंमत नाही. अशा वेळेस मात्र मग आई वडील जर म्हणले की बलात्काराचा गुन्हा दाखल करा किंवा किडनॅपिंगचा गुन्हा दाखल करा, त्या मुलीचे आई वडील जसं म्हणतील त्याप्रमाणे मात्र पोलिसांना शेवटी पर्यायाने तो गुन्हा दाखल करून घ्यावा लागतो. आणि ऑन द कॉन्ट्ररी जर त्या मुलीचं वय 18 वर्ष पूर्ण असेल तर मात्र पोलीस त्या लोकांना सांगतात आई वडिलांना की दोघांचं वय हे 18 आणि 21 वर्ष पूर्ण आहे बाबा, यांच्या संमतीने गेलेले आहेत, यांच्याविरुद्ध तुम्ही कुठली ॲक्शन काही घेऊ शकत नाही. अशा वेळेस मात्र त्या ठिकाणी आपण म्हणू शकतो की त्या लोकांना त्या ठिकाणी पोलिसांनी प्रोटेक्शन दिलं आहे असं आपण त्या ठिकाणी म्हणू शकतो. आता असं थोडंसं आपण अल्पवयीन मुलांचं बोलतोयच हा लक्षात, तर ह्या अल्पवयीन मुलांचं जसं बाल गुन्हेगार आपण म्हणतो यांचा रेशो काय आता गुन्ह्यांमध्ये? आता सर आपण जर आकडेवारी पाहिली मागच्या वर्षीची तर जवळपास 1316 लहान मुलं अल्पवयीन मुलांवरती बलात्काराचे गुन्हे दाखल आहेत. म्हणजे महाराष्ट्राच्या आकडे देशभराच्या आकडेवारी पाहिली तर, आणि जवळपास 690 मुलांवरती अल्पवयीन मुलांवरती विनयभंगाचे केसेस दाखल आहेत. त्याच्यामधली कोईम्बतूरची केस फार विचित्र केस आहे. फक्त 13 वर्षाच्या मुलानं 5 वर्षाच्या मुलीवरती त्या ठिकाणी अत्याचार वगैरे केलेला आहे सर. आणि जे चोरीचं प्रमाण पाहिलं आपण रोड रॉबरीज आपण पाहतो त्या चोरीच्या प्रमाणामध्ये सर गेल्या 10 वर्षामध्ये 25% वाढ झालेली सर. त्यामुळं हा जो अल्पवयीन गुन्हेगारांचा जो प्रॉब्लेम आहे तो आपला प्रॉब्लेम तर आहेच आहे,
तर हा प्रॉब्लेम अख्ख्या जगाचा प्रॉब्लेम झालेला आहे. आता या अल्पवयीन मुलांचं बोलतोयच आपण, तर आत्ताचा पण आरोपी आपण बघितला पोर्शे कारचा जो ॲक्सिडेंट झाला होता. तर ॲज अ वकील म्हणून त्यांचे जे वकील आहेत त्याचा काय डिफेन्स करू शकतात, मग तो कसा वाचू शकतो याच्यामधून? म्हणजे सोशल मीडियावरती जेवढं प्रेशर दिलं जात होतं तर या पण गोष्टींकडे लक्ष देणं खूप गरजेचं आहे. मला हे आत्ताच समजतंय की ज्याचा ॲक्सिडेंट झालेला आहे त्याच्या पण चुका ह्याच्यामध्ये ग्राह्य धरल्या जातात. म्हणजे कायदा कशा पद्धतीने असतो आपल्याला आता कळतंय, कारण जे ब्लड सॅम्पलचं बोललं की आपण न्यूजमध्येच मी पण पाहिलं की ते नदीपात्रात फेकून दिले वगैरे. ड्रायव्हरचं पण आपण बघितलं, ड्रायव्हरला प्रेशराईज केलं की मीच गाडी चालवत होतो. म्हणजे हा सगळा कायद्याचा खेळ आहे. तुम्ही बघत असाल की त्यासाठी आपल्याला नॉलेज असणं गरजेचं आहे. पहिली गोष्ट गुन्ह्यापासून लांब राहणं कधीही चांगलंच आहे, असं आहे. पुढचा जो माझा प्रश्न आहे सर की ड्रायव्हिंग लायसन्स आता तुम्ही बोलला, तर आता आपण बऱ्याच वेळा बघतो की ड्रायव्हिंग लायसन्समध्ये काहीतरी चेंजेस आलेले आहेत, एक नवीन नियम आलेले आहेत की तर ते नवीन नियम काय काय आहेत आणि आपण कशा पद्धतीने त्याचा फायदा घेऊ शकतो? आपला 1 जून 2024 पासून त्या ठिकाणी जे नियम आहे ड्रायव्हिंग लायसन्स बाबत त्या ठिकाणी नियम पूर्णपणे बदललेले आहे. याचं कारण म्हणजे सर भारताची लोकसंख्या खूप आहे. लोकसंख्या खूप असल्यामुळे तरुण वर्ग भरपूर आहे. त्या ठिकाणी त्यांना आरटीओकडे जाणं, रजिस्ट्रेशन करणं, त्या ठिकाणी टेस्ट देणं हे फिजिकली आता शक्य होत नाहीये. त्यामुळे या ठिकाणी मोदी सरकारनं आता कायदा केलेला आहे सर. 1 जून 2024 पासून त्या ठिकाणी जे प्रायव्हेट ड्रायव्हिंग स्कूल आहेत बाबा, जे रजिस्टर वगैरे झालेले आहेत, अशाकडे त्या ठिकाणी अशा मुलांना वगैरे त्या ठिकाणी टेस्ट देता येतील आणि ते त्या ठिकाणी त्यांनी व्हेरीफाय केल्यानंतरच ह्या मुलांना त्या ठिकाणी लायसन्स वगैरे घेता येईल. म्हणजे आपल्याला त्या ठिकाणी आरटीओकडे जाऊन दिवसभर त्या ठिकाणी बसायची पण आता गरज पडणार नाही आपल्याला. त्या ठिकाणी फायदा पण आहे आणि तोटा पण असा आहे. पण तेच विचारायचं होतं मला, ह्याच्यामध्ये फ्रॉड पण होऊ शकतं ना? आता 100% फ्रॉड होऊ शकतं. कारण जो व्यक्ती अपंग वगैरे आहे, विकलांग आहे, जसं ज्याने की जो प्रॉपर त्या ठिकाणी शारीरिक व्यंग वगैरे अशा व्यक्ती आहे, अशा व्यक्तीला त्या ठिकाणी ड्रायव्हिंग लायसन्स देण्याची शक्यता पण आपण नाकारता येऊ शकत नाही. किंवा ज्या लोकांना कलर ब्लाइंडनेस वगैरे आहे किंवा ज्या लोकांची दृष्टी थोडी कमी आहे, सीन आहे बाबा, अशा लोकांना रात्री ड्रायव्हिंग करताना पण प्रॉब्लेम होऊ शकतो की समोरच्या गाडी त्या ठिकाणी लाईट आपल्या डोळ्यावरती आली तर आपला रस्ता वगैरे दिसत नाही. आपण नॉर्मल माणसांना पण हा प्रॉब्लेम असतो. ज्यांचं एज जास्त आहे अशा लोकांना रात्रीच्या वेळी ड्रायव्हिंगला 100% प्रॉब्लेम होतो. तसेच कलर ब्लाइंडनेस पण काही लोकांमध्ये असतो, त्यांना त्या ठिकाणी लाल झालेलं सिग्नल कळत नाही, व्हाईट पिवळा झालेलं सिग्नल त्या ठिकाणी कळत नाही वगैरे. अशा देखील लोकांमुळे पण त्या ठिकाणी अपघात वगैरे होऊ शकतात. पण एखाद्या व्यक्ती जर अपंग वगैरे असेल, ज्याचा हात अपंग आहे किंवा एखादा पाय अपंग वगैरे आहे, अशा व्यक्तीला त्या ठिकाणी 2 व्हीलर म्हणा, 4 व्हीलर म्हणा, शेअरिंग चालवण्याच्या ठिकाणी अडचण होऊ शकते. परंतु अशी व्यक्ती थोडंसं काहीतरी मिसमॅनेजमेंट करून त्या ठिकाणी ड्रायव्हिंग लायसन्स घेण्याची शक्यता नाकारता येत नाही. बरोबर. आता ड्रायव्हिंगमध्येच तुम्ही पाहिलं होतं की जो आता खूप मेम्स पण बनले त्या ॲक्सिडेंटवरती, तुम्ही जर पाहिलं असेल तर त्याच्यामध्ये एक मेमे खूप जास्त फेमस होते की निबंध लिहा. तर हे काय भानगड? मी पहिल्यांदाच ऐकलं की एका गुन्हेगाराला पोलिसांनी निबंध लिहायला लावला, 300 शब्दाचा निबंध लिहा म्हणून. तर हे असं निबंध लिहायला लावतात का? मागाशीच आपल्याला सांगितल्याप्रमाणे हा जो गुन्हेगार आहे हा अल्पवयीन गुन्हेगार, हा काही सगळ्यात गुन्हेगार नाही आणि हा काही मर्डर सारखा गंभीर गुन्हा नाही. दुर्दैवानं ह्या अपघातामध्ये 2 जणांचा जीव गेलेला आहे. हा अपघात आहे फास्ट वाहन चालल्यामुळे अपघात झालेला आहे, दोघांचा जीव गेलेला आहे, हे मान्य आहे. परंतु हा जो गुन्हेगार आहे हा काही हार्डन क्रिमिनल नाही. ह्याच्यावर अशा स्वरूपाच्या खूप गुन्हे पेंडिंग नाहीत आणि हे जो आहे हे त्याच्या वाहन फास्ट चालल्यामुळे अपघात झालेला आहे. त्याच्यामुळं हा जो कायदा आहे जुवेनाइल कायदा, याच्यामध्येच तरतूद दिलेला आहे बाबा. एकतर ह्या अशा लोकांना समुपदेशन करायचं, त्या ठिकाणी त्यांचं ब्रेन वॉश करायचं, त्या ठिकाणी ह्यांच्याकडनं भविष्यात चुका होणार नाहीत अशा प्रकारे त्या ठिकाणी त्यांना काउन्सिलिंग करायचं किंवा ह्यांना दंड वगैरे करायचा. आणि जर गंभीर गुन्हा असेल तर मात्र अशा वेळेस ह्यांना 3 वर्षापर्यंत रिमांड होममध्ये मुलांना ठेवून त्या ठिकाणी त्यांचा ब्रेन वॉश करून त्यांना त्या ठिकाणी चांगलं नागरिक करायचं. आता त्याची परिस्थिती पाहिली तर त्यावेळेस असं माझं म्हणणं आहे की आता जर मीडियानं हा जो विषय उचललेला आहे तर ज्यावेळेस त्या मुलाला त्या कोर्टासमोर हजर केलं होतं, ज्यावेळेस त्या न्यायालयासमोर तो मुलगा आला होता
त्यावेळेस ह्या गोष्टीचा फार त्या ठिकाणी वापर झाला होता त्या मीडियामध्ये. त्यामुळे जे त्या न्यायाधीश महोदयांना कदाचित वाटलं असेल की बाबा एवढा काही हा गंभीर शेवटी हा रॅशन ड्रायव्हिंगचाच केस आहे बाबा, त्यामुळे साहेबांनी त्या मुलाचं बॅकग्राऊंड, त्याचं शिक्षण, त्याचं एज्युकेशन वगैरे पाहून कदाचित त्याला ते म्हणले असेल की बाबा तू त्या ठिकाणी निबंध लिही बाबा अमक्या स्वरूपाचा, किंवा त्या ठिकाणी त्याला त्यांनी म्हणजे शिक्षा त्यांनी ह्या गोष्टीचा विचार त्यांनी केला असू शकतो असं मला प्रामाणिकपणे वाटतं. बरोबर, तो विषय खूप गाजल्यानंतर तर मला सर आता एक जाता जाता तुम्हाला एक प्रश्न विचारायला आवडेल की कायदे बाबतीमध्ये जे इंडियन लोकांची सायकोलॉजी काय आहे, जे तुमच्या एक्सपिरियन्सवरून तुम्ही सांगू शकता, लोकांशी शेअर करू शकता? माझं तर प्रामाणिक मत आहे की आपले कायदे जे आहेत ते खूप चांगले कायदे आहेत. भारतीय लोकांचे जे कायदे आहेत ते खूप विचार करून त्या ठिकाणी कायदे केलेले आहे. आणि आता जो आपला इंडियन पिनल कोडचा कायदा होता तो 1860 साली म्हणजे जवळपास 125 वर्ष 150 वर्षापूर्वी हा जुना कायदा होता. आणि आता नुकतं सेंट्रल गव्हर्नमेंटनं आता हे तिन्ही कायदे IPC, CRPC आणि UDS हा त्या ठिकाणी कायदे बदललेले आहेत. त्यामुळे जुने जे कायदे होते त्या ठिकाणी काही ना काही त्या कायद्यामध्ये फरक पडत आलेला आहे. आणि थोडक्यामध्ये सांगायचं म्हटलं तर आपल्याकडे कसं थोडीशी बेफिकर वृत्ती आपल्या मुलांमध्ये आहे की चालतं आहे, बघूया काय होत असतं. अशा ह्या प्रवृत्तीमुळे त्या ठिकाणी आपण हे तरुण मुलं असतात हे कारण नसताना रिस्क त्या ठिकाणी त्याच्या अंगावरती घेतात. असे अल्पवयीन मुलींना पळवून नेणं, त्या ठिकाणी त्यांच्याबरोबर सन्मान ठेवणं किंवा त्यांना सोडून देणं, किंवा कुठल्याही मुलीचे फोटो काढणे, ते व्हायरल करणं, तिचा व्हॉट्सअपवरती पाठवणं किंवा फेसबुकला शेअर करणं, किंवा आता हे असं जोशमध्ये कुठलं ते मोठं वाहन मुद्दाम फास्ट चालवणं बाबा, अशा प्रकारच्या ठिकाणी मुलं वगैरे घेतात. तर आपली टेंडन्सी आहे मुलांची हे चालतं आहे, काय कायदा काय होत नसतं, कायद्याला काय घाबरायचं नाहीत, अशी टेंडन्सी आहे. त्या टेंडन्सीमुळे अशा प्रकार त्या ठिकाणी गुन्हे वगैरे होतात. परंतु माझे तर सगळ्यांना सांगणं आहे बाबा की त्या ठिकाणी आपण कसं एक प्रामाणिक सुद्धा नागरिक आपण कसं राहू, आणि आपल्याकडं आपलं जे आयुष्यामध्ये करिअर आहे हे गुन्हेगारी कशी करिअर होणार नाही, आपल्याविरुद्ध कुठले आरोप होणार नाहीत, आपल्याविरुद्ध कुठला गुन्हा FIR वगैरे होणार नाही, हे तुम्ही पाहिलं पाहिजे. कारण जेव्हा तुम्ही पासपोर्ट काढायला जाता, जेव्हा तुम्ही एक परिसरामध्ये जाता, जेव्हा तुम्हाला कुठल्या स्वरूपाचं इलेक्शन लढवायचं असतं त्यावेळेस मध्ये तुमचं सगळं हे क्रिमिनल बॅकग्राऊंड, तुमचं आतापर्यंत झालेले गुन्हे वगैरे हे सगळं हे पोलिसांकडे त्यांचं रेकॉर्ड वगैरे असतं. त्यामुळे शक्यतो ह्या गुन्हेगारी त्या प्रकरणात न पडलेलं चांगलं. कारण हे गुन्हा घडणार, त्या गुन्ह्यामध्ये सुटण्यासाठी लोक पुन्हा पैसे पुरवणार, पुन्हा ही सिस्टीमला करप्ट करायला बसणार आणि पुन्हा बाहेर येऊन म्हणणार की आम्ही सगळं विकत घेतलं. म्हणजे ह्या प्रकारामुळे सगळी सिस्टीम जी आहे हे सर्वसामान्य लोकांना काय वाटतं बाबा हे बड्यांसाठीच कायदा वगैरे, बडे लोक हे कायदा विकत घेतात आणि सर्वसामान्य फक्त लोक हे कायद्यामध्ये लोकांचं नुकसान वगैरे होतं. तर थोडक्यात एक समाजामध्ये वाईट मेसेज जाऊ नये म्हणून तर लोकांनी आपण त्या ठिकाणी गुन्हे असे अजिबात गुन्ह्याच्या नादी न लागणं फार चांगलं. पण ही सायकोलॉजी का बनते असं, म्हणजे माझी पण ती सायकोलॉजी थोडीशी बनलेली आहे. कारण रिझन सांगतो की ज्यावेळेस मर्डर होतो, एखादा केस होतो, त्यावेळेस त्याला फाशीची शिक्षा आहे का, आणि जर त्याला फाशी शिक्षा असेल तर कधी पाहिलं नाही की मर्डर केलं आणि त्याला फाशी शिक्षा मिळाली. कारण 10-15 वर्षानंतर तो बाहेर दिसतो गुन्हेगार. मग असं का होतं? आता कसं आहे सर, आपलं जे न्यायतत्वशास्त्र आहे आपलं जे ज्युरिस्प्रुडन्स म्हणतो आपण त्याला, किंवा क्रिमिनॉलॉजी म्हणतो आमच्या भाषेमध्ये, तर अशा त्यांची टेंडन्सी आपल्या अभ्यासकांची टेंडन्सी अशी आहे किंवा त्या गुन्हेगाराला हे समाजामधून आपल्याला काही संपवायचं नाही. त्याच्यामधली जी प्रवृत्ती आहे गुन्हेगाराची प्रवृत्ती, त्या ठिकाणी ती प्रवृत्ती त्या ठिकाणी त्याला त्याची कमी करायची आहे. तर त्या गुन्हेगाराकडे एक शत्रू म्हणून त्या ठिकाणी आपण सिस्टीम आपली पाहत नाही, तर त्याला त्या ठिकाणी सुधारवण्याचा प्रयत्न आपण केला जातो. आता सर जर मुलगा असेल 20-22-25 वर्षाचा, त्या ठिकाणी त्याने मर्डर वगैरे केला असेल, त्या ठिकाणी त्याला शिक्षा झाली असेल, तर अशा बाबा त्या मुलाच्या वर्तणुकीमध्ये त्या ठिकाणी जर सुधारणा झाली तर तो त्या ठिकाणी क्वालिफाईड वगैरे असेल, तर अशा मुलाची शिक्षा त्या ठिकाणी हायकोर्टमध्ये सुप्रीम कोर्टमध्ये केल्या त्या ठिकाणी थोडी शिक्षा त्या ठिकाणी कमी पण होऊ शकते किंवा माफ पण होऊ शकते. आणि जे तुम्ही म्हटलं फाशीबद्दलचं, त्या ठिकाणी पण एक क्रायटेरिया आहे की रेअरेस्ट ऑफ रेअर, म्हणजे जो गुन्हा जे काही गुन्हा घडलेला आहे तो रेअरेस्ट ऑफ रेअर म्हणजे अतिशय वेगळा ते वेगळा जर गुन्हा असेल तर अशा गुन्ह्यामध्ये मात्र त्या ठिकाणी फाशी शिक्षा होते. नॉर्मल मर्डर वगैरे असेल त्या ठिकाणी नॉर्मल ऍक्सिडेंटची जर घटना असेल अशामध्ये होत नाही. जसं की बाबा एका घरामध्ये घुसून अनेक लोकांची हत्या केलेली आहे किंवा त्याची डेड बॉडी जाळून टाकलेली आहे किंवा त्याचे फार विकृत पद्धतीने त्याचं खून वगैरे केलेला आहे, त्या माणसाची सायकोलॉजी पूर्णपणे विकृत आहे की हा माणूस हा सुधरू शकत नाही, हा माणूस त्या ठिकाणी काही चांगला माणूस बनू शकत नाही. आणि अतिशय ब्रुटल वगैरे मर्डर झाला असेल आणि तसं पुरावा जर कोर्टासमोर आला, तसं कोर्टाला वाटलं की हा फार रेअरेस्ट ऑफ रेअर म्हणजे दुर्मिळ अशी घटना आहे, तर अशा केसेसमध्ये मात्र त्या ठिकाणी जेच त्या ठिकाणी फाशी शिक्षा देऊ शकतात. आणि जिल्हा सत्र न्यायालयाने दिलेली फाशी शिक्षा सुद्धा बऱ्याच वेळा अनेक म्हणजे 50% केसेसमध्ये हायकोर्टामध्ये त्या ठिकाणी शिक्षा पण कमी झालेली आहे. त्यामुळं फाशी दिल्याचं प्रमाण आपल्याकडं ते फार कमी प्रमाण आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याकडं जे आपले प्रेसिडेंट वगैरे आहेत त्या प्रेसिडेंटला त्या ठिकाणी काही पॉवर दिलेला आहे की त्यानुसार ते बाबा फाशी शिक्षा त्या ठिकाणी कमी करू शकतात ते, त्यामुळे आपल्याकडे फाशीचं प्रमाण त्या ठिकाणी फार कमी आहे.
म्हणजे आफ्टर मर्डर बिहेवियर पण पाहिला जातो त्याच्यामुळे. तुमचं शिक्षण, तुमचं एज वगैरे ह्या सर्व गोष्टी त्या ठिकाणी मॅटर करतो. मी तुम्हाला आताच म्हटलं आहे की आपली जी सिस्टीम आहे, आपली जी व्यवस्था आहे, त्या गुन्हेगाराकडे शत्रू या स्वरूपात पाहत नाही. तर हा कसा सुधरेल, हा कसा समाजामध्ये चांगला माणूस बनून राहील, अशा या ठिकाणी आपलं एक त्या ठिकाणी अँगल वगैरे आपल्या अभ्यासकांचा आहे. तर आज आपल्याकडे आले होते विशाल बर्गे सर. तर त्यांनी आपल्याला खूप चांगली माहिती सांगितलेली आहे. कायद्याबद्दल काही समज असतील, गैरसमज असतील, आय होप आपले दूर झाले असतील. तर असेच व्हिडिओ पाहण्यासाठी, आमचे पॉडकास्ट पाहण्यासाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. लक्षात घ्या, सबस्क्राईब करणं फ्री आहे, पण त्याच्यामुळे आम्हाला हिंमत मिळते. जर तुम्ही हा व्हिडिओ फेसबुकवरती पाहत असाल तर पेजला फॉलो करायला विसरू नका. इंस्टावरती पाहत असाल तरी पण फॉलो करायला विसरू नका. लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. अशी माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे आणि आपल्या समाजामध्ये अवेअरनेस क्रिएट झाला पाहिजे. बी परफेक्ट, लेट्स बिगिन.